होता. उरलेल्यांची नावं उद्या सकाळी घेतो. आता सकाळी या. हो आत्म्यांनो, तुम्ही आज लेट झालात. त्याला मी काय करू? मी माझं काम वेळेवर संपवतो, वेळेवर घरी जातो, वेळेवर जेवतो, वेळेवर झोपतो, वेळेवर परत ड्युटीवर येतो. काय काय मलाही फॅमिली लाईफ आहे, मलाही सोशल लाईफ आहे. तुम्हाला जबरदस्ती करू नका. हे अब्दुल्ला, त्या सर्वांना घेऊन कुटुंबात कुठडीचे त्या काळ्याला पहिल्याने नुसतं पाठी पाठी उभा राहतोय. महाराजांना कुठे निघतोय? नीट टाळे लावून ठेव, सकाळपर्यंत निघायला नाही पाहिजे. हो ड्युटीवर काय झोपला उठला? अरे झोपू दे. हिंदू तर म्हणून तरी घेतली नाही. काय घेतली नाही? झोप घेतली नाही. काम पूर्ण करायला आजकाल. हो आपलं काम वेळेवर पूर्ण करायचं. हो टेन्शनची गरजच पडणार नाही. वेळेवर ऑफिसला यायचं आणि वेळेवर घरी जायचं. अरे ते शक्य होत नाही रे चित्रगुप्ता. ओव्हरटाईम करून मी काम पूर्ण करण्याचा प्रयत्न मात्र करतो. स्मार्ट वर्क. कसला आले स्मार्ट वर्क? गटावर की गटावर? गोड मेहनत. काय? अहो महाराज एकच तर काय, मलाही घरी जायला उशीर होतोय. जाता जाता दोनच ज्ञानाच्या गोष्टी सांगतो. मला अजून ते जमलं नाही. ए काय जमलं नाही? अहो आपलं काम वेळेत पूर्ण करायचं, याला म्हणतात स्मार्ट वर्क. हो हो हेच. तुम्हाला अजून ते मॅनेज करता येत नाही. तुम्ही नुसते गोड मेहनत गधा मेहनत करता. गोड मेहनत? नाहीतर काय. आत्मे किती वाजता आणायचे होते? आत्मे ना? सांगा हो सांगा. आत्मे सांगा. सकाळी 9 वाजता. आणि आत्मे आणलात किती वाजता? सांगा. संध्याकाळी 5 वाजता. हे तुम्हाला शोभतं का? सर्वच्या सर्व बिनकामाचे. बिनकामाचं? नाहीतर काय. पृथ्वीवर पापी लोक पाप करतात. त्यांच्या आत्म्यांकडून आपल्याला खूप सारी कामं करून घेता येतात. त्यांच्यापैकी तुम्ही एकालाही आणत नाही. तुम्ही गरीब जणांची आत्मे आणता, कधी मरण पावलेले, कधी भूकंप सापडले, तर कधी भेटले. अरे मग काय करणार? जे मरतात त्यांनाच तर आणावं लागतं ना. स्वर्गाचा नरकाचा तसा नियमच आहे तो. जर जिवंत माणसांना आणलं तर देव म्हणते मला निलंबित करतील ना. हो मी तसं नाही म्हणत. तुम्ही मेलेल्यांनाच आणा. म्हणजे पृथ्वीवर पापी दुष्ट गुन्हेगार लोक आहेत अशांना आणा, ज्याच्यामुळे पृथ्वीवरच्या लोकांचं जगले नुसतं नुकसानच झालंय. अशा लोकांना ना मुखापर्यंत मूर्तीच येऊन ठेवलं पाहिजे. त्यावेळेस तिला तसा भागच पाडा. याला म्हणतात स्मार्ट वर्क. आता मला पटलंय. आता मी पापी आत्म्यांना प्राधान्य देणार तिथे आणण्यासाठी आणि त्यांना नरक यातना भोगायसाठी पाठवणार. ते बघा सुरुवात करा. फासावर लटकवण्याची तयारी सुरू आहे. त्या पाप्याचा आत्माच घेऊन या. अहो पण हा पापी कोण? अहो पृथ्वीवर राहून वर्तमानपत्र वाचत नाही, न्यूज बघत नाही. तोच जो 1996चा बॉम्बस्फोटकाचा योजनाकार. या मेनची चांगलीच विरघळणार. जा त्याचा आत्माच घेऊन या. असं म्हणतोस? हा आत्ताच उद्या सकाळी 9च्या आत्मा घेऊन ऑफिसात हजर राहतो. चालेल. जा जा. अहो महाराज इकडे इकडे इकडे. ते बघा कोण. हो इतर आपल्या देशाचे मिसाईल मॅन म्हणून त्यांना अख्खा देश ओळखतो. एपीजे अब्दुल कलाम. शिकवता अचानक पडले. मला वाटतं हृदयरोगाचा झटकाच असावा. बघा त्यांचा आत्मा कसा विहार करतो या वास्तूत. चला त्यांना आपण सामावून घेऊया आपल्या स्वर्गात. अरे इतर खरे पृथ्वीवरील देव माणसं यांच्यामुळे तर आपला देश विकसित झालाय, ज्ञानमय झालाय. यांच्या पवित्र शांती आत्म्याला मी घेऊन येतो. तू यांच्या पाप पुण्याचा नीट हिशोब कर. मी येतो. हो महाराज तुम्ही त्यांना घेऊन या. पण मी त्यांचा पाप पुण्याचा वगैरे हिशोब करणार नाही. सर्व जगाला माहिती आहे की त्यांनी काय केलंय. मी त्यांना सूट भोगायला डायरेक्ट स्वर्गातच पाठवणार. जा तुम्ही. हो महाराज. अरे आता काय झालं? हो पापी गुन्हेगार लोकांचं तेवढं लक्षात ठेवा. मंगळ नका करू. आधी यांना तर घेऊन येतो. चल. घरी जायचा टाइम आज उठला. काय करणार? कुटुंबाच्या वेळेस कुटुंब सांभाळायला पाहिजे, समाजाच्या वेळेस समाज सांभाळायला पाहिजे. आजची चर्चा ही सकारात्मक होती. एका नव्या क्रांतीचा शंखनाद होता. पापी गुन्हेगार लोकांबद्दल आज चर्चा झाली. बघूया आपले यमराज काय करतायत. अरे यमदूता मी जातोय घरी. नीट टाळे लावून घे. जनरली आपल्याला चित्रपटातून चित्रमुक्त दिसतो, म्हातारा गरीब बिचारा वगैरे. हा चित्रमुक्त वर्कलोड असलेला असला
तर या यमाला पण कामाला नव्हतं आणि यम तर केवढा भयंकर होता, म्हणजे बघूनच भीती वाटत. पुढच्या कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी मी किरण सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रेक्षकांशी संवाद साधावा. किरण सर. ...232 क्रमांकाच्या अभिनय कट्ट्यावर उपस्थित सर्वच अभिनय कट्ट्याच्या कुटुंबियांचं हार्दिक स्वागत. इथे असलेली उपस्थिती खुणावते की इतिहास घडतो. मित्रांनो, इतिहास घडतो आणि त्याचे साक्षीदार जेव्हा समोर बसलेले असतात तेव्हा मला असं वाटतं तो दिवस खूप महत्त्वाचा असतो. मी तो दिवस आज असेल. त्याचं कारण एका छोट्या वास्तूत जन्माला आलेला हा अभिनय कट्टा असा बहरत गेला. 232 आठवड्यांचा झाला. इतकी शक्ती हमें देना दाता ही प्रार्थना आपण सगळेजण एकत्र आलो. अतिशय अमूल्य वेळ प्रत्येकाला आपला दिला. बरेच जण असं म्हणत होते की प्रवेश विनामूल्य आहे, पण इथे उपस्थित असलेले प्रत्येकच कुटुंबीय इतके अमूल्य आहेत. मला असं वाटतं तो विनामूल्य प्रवेश असला तरी यांचा वेळ करोड रुपयांचा आहे आणि तो वेळ आज खूप महत्त्वाचा असतो. तो वेळ त्याच्या अभिनय कट्ट्याला दिला, आशीर्वाद दिला आणि तुमच्या समोर ही बाळगोपाळ मंडळी, ही सगळ्या कलाकार मंडळी तुमच्या पाठीवरच्या थापेमुळे मोठी होत आहे. हे मला असं वाटतं अभिनय कट्टा कधीच विसरणार. म्हणजे अभिनय कट्ट्याचे 5000 प्रयत्न झाले तरी ती वेळ येणार नाही, तो विसर पडणार नाही. कारण अभिनय कट्टा संस्कार शास्त्रावर चालतो आणि त्या संस्कार शास्त्रावर चालणारी ही सगळी कलाकार मंडळी आहेत. बाहेरच्या चपला रांगेत असतात याचा अर्थ चपला जेव्हा विस्कटायला लागल्या याचा अर्थ पुढे शिस्त तुमची बिघडलेली आहे आणि ती शिस्त खूप महत्त्वाची असते. प्रत्येक जण विचार करतात की चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करण्यासाठी अभिनय कट्ट्याचा खूप चांगल्या पद्धतीने वापर होतो, नक्कीच होतो, पण काही तत्व आपल्याला पाळावी लागतात. चित्रपटसृष्टीमध्ये येण्यासाठी सुद्धा तत्व पाळावी लागतात. प्रत्येक वेळेला महिला कलाकारांसाठी तर स्पेशली सांगत असतो. जसं आई कानमंत्र देत असते बाबा सासरी जाताना, तेव्हा इथला एक कानमंत्र असतो. तो कानमंत्र ऐकून जेव्हा ती मुलगी जाते तेव्हा त्या आई वडिलांना सुद्धा विश्वास असतो की अभिनय कट्ट्याला दिलेला कानमंत्र आहे, माझ्या मुलीला कधीच कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही आणि या क्षेत्रात करिअर करू शकेल. तर मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण इथपर्यंत पोहोचलोय. मला खूप जास्त बोलायचं आहे तुमच्याबरोबर, पण अर्थात आजचा दिवस पुन्हा एकदा खूप वेगळा आहे. ते सगळं जे लागलेले पोस्टर्स आणि तुम्ही बघताय की अशाच आपल्या रंगकर्मींनी मिळून एक कलाकृती तयार केलेली आहे. ती कलाकृती कशी केली, काय केली, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला बोलायचं तर तुम्ही परफॉर्मन्स आहेच. तो परफॉर्मन्स झाल्यानंतर थेट आपण स्नॅपबुकच्या सगळ्या टीमला भेटणारच आहोत. पण पुन्हा एकदा मी सांगतो की एक विक्रम जो अभिनय कट्ट्याने केला 232 आठवड्यांचा, आज भारतातली ही पहिली एकमेव संस्था आहे जिचा मलेशियामध्ये सत्कार झाला. की भारतातला जेव्हा त्यांनी सर्वे केला तेव्हा अशी पहिली संस्था होती की 5700 पात्र रंगवली गेलेली ही एकमेव संस्था. सांगितलं की मी असेल नसेल पण कट्टा बरं नाही. महाराष्ट्र टाइम्सने सांगितलं की कलाकारांची पंढरी म्हणजे अभिनय कट्टा, सोन्याची खाट म्हणजे अभिनय कट्टा, असं सोन्यासारखा अभिनय करणारी सोनाली कुलकर्णी म्हणाले. तर ह्या पद्धतीने कट्टा मोठा होतोय, पण त्याला खूप चांगला प्रतिसाद सगळ्याच वृत्तपत्र वाहिन्यांनी दिला. मीडिया असं म्हटलं जातं की अरे मीडियाला काहीतरी आपण थोडंसं कुठेतरी पेन न्यूज असतात, त्यांना कुठेतरी आपल्याला फंक्शन ठेवावं लागतं. तेव्हा मी अजिबात असं प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येक चळवळीकडे मीडिया खूप चांगल्या पद्धतीने लक्ष देत असतो आणि त्याला खूप चांगलं उदाहरण गेल्या 6 महिन्यामध्ये अभिनय कट्ट्याला ज्या पद्धतीनं प्रसिद्धी मिळते, मला असं वाटतं ते एकमेव कारण आहे की सिन्सिअरिटी अभिनय कट्ट्याच्या प्रत्येक कलाकारांनी जपली. ते प्रतिज्ञापत्र पाहिले आणि ते परफॉर्मन्सेस सगळे ज्या पद्धतीने होत आहेत. आज तर अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या द्विपात्री अभिनय स्पर्धेमध्ये सकाळी 7:30 वाजता ही सगळी मुलं गेली, ही सगळी कलाकार मंडळी आहे. तिथे जोरदार बॅटिंग करून आलेली आहे. म्हणजे पहिल्या 10 ओव्हर पण खेळणारी अभिनय कट्ट्याचीच मुलं होती, मिडल ऑर्डर पण त्यांनीच खेळून काढली आणि शेवटचे जे काही 5 ओव्हरचे फटके असतात ते सुद्धा त्यांनी मारले आणि जवळजवळ मॅच संपूर्णच आलेत. ते म्हणजे शेवटी पुढच्या रविवारी खूप गुड न्यूज मिळेलच की असे परफॉर्मन्सेस तिकडे झाले. हे तर 3-4 परफॉर्मन्सेस होते,
पण असे 20 परफॉर्मन्सेस अभिनय करताना तिथे गेले होते. 40 कलाकार तिथे परफॉर्मन्स करत होते. 2 दिवस सलग दिवस रात्र मेहनत करत होते. आणि पुन्हा एकदा आज त्यांना माहिती होतं की आपलं दुसरं एक कर्तव्य आहे की आजचा संध्याकाळचा अभिनय कट्टा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तर त्याहीपेक्षा अजून महत्त्वाची गोष्ट कलाकारांसाठी अशी आहे की आजपासून आपला अभिनय कट्टा हा संपूर्ण देशभरात जगभरात ज्या वेळेला सुरू होतोय त्या वेळेला प्रत्येकाला आपल्या घरामध्ये वेब चॅनलवर दिसणार आहे. आजपासून सुरू झालेला योग आलाय आणि तो योग अर्थात मला असं वाटतं गुरु पुष्पामृत योग जसा असतो तसा आहे की स्लॅमबुकची टीम आज आलेली आहे. स्लॅमबुक येणाऱ्या दिवसामध्ये रेकॉर्ड करेलच. अभिनय कट्टाचा कलाकार पण आहे, त्याच्यात काही टेन्शनच नाही. त्याच्यामध्ये ती गोष्ट आपण नंतर बोलू. पण तो एक खूप मला असं वाटतं सोन्याचा दिवस काय करताय की बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी आज घडत आहेत. कलाकारांचा कॉन्फिडन्स लेवल खूप वाढलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीची स्पर्धा झालेली आहे. काही क्षणातच आपण स्लॅमबुकच्या संपूर्ण टीमला भेटणार आहोत. तत्पूर्वी आज पुन्हा एकदा जबरदस्त शेवटच्या 5 मध्ये बॅटिंग केलेला एक परफॉर्मन्स आहे जो वैभव चव्हाण आणि संकेत देशपांडे मॅच कशी फिनिश केली त्याचा एक मला असं वाटतं परफॉर्मन्स बघूया आणि मग आपण स्लॅमबुकच्या टीमला धन्यवाद. ऐसी फिल्म बनाऊंगा कि देखने वाले देखते रह जाएंगे. अशी सुरुवात मी करेल असं तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चूक आहे. कारण अशी सुरुवात बऱ्याचशा स्क्रिप्टची. आपण कुणाचं चोरून मारून खात नाही. अरे उपाशी राहील पण चोरणार नाही. मराठी माणूस आहे मोडेल पण वाकणार नाही. जय जय महाराष्ट्र. सर्व प्रायोजकांच्या आणि रसिकांच्या आभार. सुरुवातीला शेवट केला का काय? माफ करा मंडळी, माफ करा. मी परत सुरुवातीपासून सुरुवात करतो. नमस्कार, माझं नाव अकबर. म्हणजे मी जिल्ह्याला चहापणा म्हणजे मोहम्मद जलालुद्दीन हुमायूं अकबर नाही. माझं नाव अकबर आहे. मी एका मालिकेचा दिग्दर्शक आहे. ती मालिका अकबर बिरबल यांच्यावर चालेल. आता अकबराचं कास्टिंग अकबरने केलेलं आहे. बिरबलाच्या कास्टिंगसाठी काही लोक ऑडिशनसाठी बोलवलेले ते येतीलच. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे मी दिग्दर्शक वाटत नसलो तरी कारण माझं बजेट कमी. कारण मी एक लोककलावंत आहे. आज लोककलावंत उपेक्षित आहे, दुर्लक्षित आहे. लोककलावंतांच्या अनंत व्रत आहे. अम्मा लोककलावंतांच्या ऑडिशन यही हो रहे हैं. हाँ यही हो रहा है. तुम्हें कौन है? हम राजकुमार. हमारा नाम राजकुमार है. हम ऑडिशन के लिए आए हैं. लेकिन मेरे बताओ यहाँ नजदीक कोई होटल है? वो देखो रास्ते के बाजूला स्नॅक्स कॉर्नर आहे. वहाँ गरम क्या है? बड़ा समोसा कटलेट आपने का फ्री करा. अवश्य गरम क्या है? बड़ा सांबार इडली सांबार उसका पाव मिसळ पाव. अवश्य गरम क्या है? सादा डोसा मसाला डोसा. अवश्य गरम क्या है? उससे गरम तवा नहीं कढ़ाई है. उससे गरम क्या है? उससे गरम शेगड़ी के कोलसे. उससे गरम कुछ नहीं है. वही सबसे गर्मा गर्म है. जाओ हमारे लिए एक प्लेट कोयला ले आओ. आता अंत साहेब अरे एक प्लेट कोयला तुम्हें हमें खाने के लिए नहीं, हमारा शिकार जलाना है. शिकार एवढा उशीर तुम्ही गरम शिकार कसं मला मागत होता? आणि ते कोणते मी आणायचे मी? अरे मी डायरेक्टर आहे. वाटत नसलो कारण माझं बजेट कमी. कारण मी एक लोककलावंत. आज लोककलावंत
ऑडिशन साठी आला बिल्कुल पैर को उधर ही अब एक वाक्य मैंने कहा डायलॉग है जहाँ बना जो मुझसे गई वो आपसे नहीं आती जिल्लाही जिल्हे सुभानी चाले महाराष्ट्रात सगळे डायलॉग बोलले आपलं डायलॉग बोलले जहाँ बना खून से गई और से नहीं आती अच्छा और अगर आना चाहे तो हमारे इजाजत के बगैर बिल्कुल नहीं आ सकती। इस इलाके में हमारे इजाजत के बगैर परिंदा तक पर नहीं मार सकता। अरे काय बादशाह जानी जो तुम्हारे कमर में लटक रही है ये शमशेर है, बच्चों के खेलने की चीज नहीं, लग जाए खून निकल आता है। अरे हे डायलॉग कुठून आले? डायरेक्टर जानी तलवार की धार से तो गोलियों की बौछार से बंदा डरता है तो सिर्फ परवरदिगार से। हाँ लय झालं मग चा लय झालं नंतर चा हम आएंगे और जरूर आएंगे। अरे का गाव जेवण घातलंय का? हमारा इंतजार करना दादागीर। दादा पीर अरे दादा पीर आहे मी दादा पीर अरे डायरेक्टर आहे मी वाटत नसलो कारण मी एक लोक कलावंत आज लोक कलावंत उपेक्षित आहे दुर्लक्षित आहे लोक कलावंतांच्या अनंत व्यथा लोक कलावंतांच्या असं मुळात ठरवलं की वो बिरबला देवाचे ऑडिशन इधर जोरा कमी कोरा हाँ तुम्ही कौन है अपन हैदराबाद ये ना भैया जाओ तुम्हारे डायरेक्टर को बुलाती हो आता तो अरे मिस डायरेक्टर है तुम डायरेक्टर होगा क्या? मग मेरे को लगा कोई ढंग का आदमी होगा। तुम्ही पुण्याच्या सदाशिव पेठेतले का हो? या पेठच्या हो ना? किमान शब्दात कमाल अपमान करताय म्हणून विचारले कसं मेरा ये पेट क्या होना? वो पुन्हा आहे ना पुन्हा हाँ। उसमें अनेक पेठ होणार मतलब म्हणजे होत आहे म्हणजे सदाशिव पेठ नारायण पेठ शनिवार पेठ बुधवार नका ना वेगवेगळे विषय ऑडिशन साठी आला की नाही आओ ना फिर ऑडिशन का हाँ बोलो। अब एक वाक्य म्हणने का डायलॉग हाँ डायलॉग है हाँ जहाँ पना जो बूंद से गई वो हाथ से नहीं आती अच्छा छापना आरपना चला तुझा शानपणा डायलॉग म्हणा डायलॉग छापना जो एक बार बूंद से ज्यादा होना ना भैया अल्लाह कसम वो हौक से 90 ही वापस आता होना। अपने को क्या मालूम होना फिर बोल अपन के पड़ोस में थोड़ा ही रहता हूँ। अभी तुम जाना और ऑफिस में कोई जाना रोड के वास्ते नको बोलता क्या? कुछ नहीं बाबा पक्का नको? पक्का नको ले जा गले जाओ टांगा काट के आधा किलो का पार्सल बना। मला मारू नका मला मारू नका मला मारू नका माझी चिटी चिटी बिर्यापर बायका पोरी चिटी चिटी तेरे को कौन मार रहा? मग तो बोलत ना बेचारे येता का अच्छा वो अपना हैदराबाद में मटन का दुकान होना अब तुम ये रोल के वास्ते नको बोलता तो दुकान तो चलाना का होना तुम्ही। अच्छा 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 म्हणजे तुम्ही कसाही आओ ना फिर कसाही असला तरी ऍक्टर आहे असं असं या ऐसा मुड़वान जन्मेची अल्लाह मियाँ भी कैसे कैसे नमूनों को डायरेक्टर बना था। नमुना आहे मी नमुना अरे डायरेक्टर आहे मी कारण माझं बजेट कमी कारण मी एक लोक कलावंत आज लोक कलावंत उपेक्षित आहे दुर्लक्षित आहे लोक कलावंतांच्या अनंत व्यथा आहे अम्मा लोक कलावंतांचे चालू आहे हम नारायण उमा प्रसाद रामशंकर यादव आईला बाकीचे नाही हमारा अकेले का नाम है। सत्यनारायण
चांगला नाही. कशासाठी आला होता? आडी संगवा. आणि संगवा. वाह वाह. अब एक वाक्य वाक्य मध्ये काय वाक्य? डायलॉग है, जहाँ पना जो बूंद से गई वो और से नहीं आती. बराबर. अरे जहाँ पना जो बूंद से गई वो और से नहीं आती. हाँ बराबर. जहाँ पना जो बूंद से गई वो और से नहीं आती. चलो ये भी बराबर. बराबर काय ते काय चाललंय ते? आडी संगवा. मी कोण आहे? वॉचमॅन वा. अरे डायरेक्टर आहे ना मी. ते पण अरे दिलेलं वाक्य क्यों नहीं म्हणते हो तू मला हिंदी बोलने को लावते हो. अरे जा बना जो बूंद से गई वो से नहीं आती, यही जो वाक्य है. मनो सुना. पंद्रवा. ससुरा तुम कदना भी चारा का. 50 करोड़ का. लेकिन एक बार जो खुदवा से जाता है ना, डायरेक्ट कुठं पळाला. वही गवा. उई गवा. वाह वाह. असतं काय असतो तुझ्या 2 वाक्यात किती वा? आता तुम्ही यावा आपलं म्हणजे जावा. जय रामजी की. सियावर रामचंद्र की जय. हा मंदिर वही बनाए. मंदिर वही बनाएंगे. मंदिर तो वही बनाएंगे. अरे काय चाललंय, कसं चाललंय, कुठे चाललंय? 3 लोक ऑडिशन साठी आली, ती पण अशी. तरी मी चॅनेलवाल्यांना सांगितलं होतं की माणसं जरा चांगली पाठवा. तर म्हणतात कसे, अरे डायरेक्टर असा घेतला तर माणसं पण अशीच येणार. असा डायरेक्टर म्हणतात मला. अरे डायरेक्टर आहे मी. वाटत नसतो कारण माझं बजेट कमी. कारण मी एक लोककलावंत. आज लोककलावंत उपेक्षित आहे, दुर्लक्षित आहे. लोककलावंतांच्या अनंत व्यथा आहे. आम्हा लोककलावंतांची. अरे मग तुला सांगितलं नंतर ये म्हणून. हैदराबादी लगता हूँ. कोण हात को तुम्ही? नमस्कार सर. मी तुमच्यासारखा लोककला तुम्हाला भेटता यावं म्हणून मी 2-3 तोंड घेतले. या आधी पण 2-3 वेळा प्रयत्न केला होता, पण योग आला होता. सर तुम्ही म्हणालात ते खरं. लोककला आणि लोककलावंत उपेक्षित आहे, दुर्लक्षित आहे, त्यांच्या अनंत व्यथा आहे. पण सर तुम्हाला मी खात्री देतो, यापुढे काम करत असताना लोककलेची श्रीमंती आणि लोककलावंतांचं काम जगासमोर यावं यासाठी नक्की. यानंतर आपण काही क्षणातच स्लाइड बुक या चित्रपटाच्या टीमसोबत संवाद साधणार आहोत. तत्पूर्वी अभिनय करण्याचे कलाकार स्लाइड बुक या चित्रपटाच्या गाण्यावर सादरीकरण करत आहेत.
रिता हो तो मी एकटा एकाकी हो ना कोणी होते सखे ना कोणी साथी आलीस तू अचानक गोठली सामोरी गेलीस तू बरसून मी प्रेमाच्या या सरी माझा नरा राहिलो तिच्यात गुंतलो प्रेमात कसा मी पडलो सारे भाव गहिरे बोले नजर तिची काहीतरी चेहऱ्यावरती नट अलगद सावरे रे वेडा होते मला तू अशी अप्सरा सबळे तुझ्या मागे मागे येतो मी वरून पाहतेस तू हळून पटकन लपतो मी तुझ्या मागे मागे येतो मी
पकडा भी धरून चाललं की आपण टाळ्यांच्या गजरात स्लॅमबॉम्बच्या संपूर्ण टीमचं स्वागत करूया. सगळ्या टीमचं अभिनय गटावर स्वागत करणार आहोत. आतमध्ये येताना मला एकाने विचारलं, सर शर्ट चेंज? यस म्हटलं. फॅमिली जरी एक असली तरी दोन वेगळे सण आहेत आज, त्याच्यामुळे सणाच्या निमित्तानं आपण पोशाख बदलत असतो. आता अभिनेत्रीची एक फॅमिली आहे, ही सुद्धा माझी फॅमिली आहे. आपण फॅमिली खरं म्हणजे बघा ना, इथे बसलेली सगळीच जण किती डाऊन टू अर्थ वाटतात ना, आपल्यातली वाटतात. आणि जेव्हा आपल्यातली माणसं काहीतरी ऍक्टिव्हिटी करत असतात तेव्हा त्यातलं आपलेपण खूप प्रकर्षानं जाणवत असतं. म्हणून आता आपण थेट सुरुवात करणार आहोत परिसंवादाला. सगळ्यांची परमिशन आहे ना? ओके. ट्रेलर रेडी आहे का शुभम? त्याआधी आपण ट्रेलर बघूया. गाणी आणि ट्रेलर. यस, सगळं रेडी आहे ना? मुलगा साहेब इथे आलेला तर प्लीज पुढे बसावं प्लीज.
तो हात निघाल या आपल्याला असं असं म्हणतात की पहिल्या प्रेमातून चांगला माणूस घडतो आणि पुढील जीवनासाठी तयार होतो. आणि मला घडवणारी ही अपर्णा माझं पहिलं आणि शेवटचं. माझ्यातील अश्रूंना तिनेच वाट दाखवली आणि तिनेच जगण्यात उत्साह आणला. हीच ती माझी कोवळी कळी. नाव नाही सांगितलंस तू. माझं नाव हृदय. हृदय, वाव, छान आहे. आपल्या लाईफला फॉलो करण्याची मजा आहे ना, ती तिला पटवून तिच्या बरोबर इज्जतीत फिरण्यात पण नाही. आजकाल पोरी पोरांनाच मागे यायला सांगतात. नाही मग तसं नाही. मग कसं? तुझ्या नातवाला आवडते रे ती कृष्णकांत. तुला काहीतरी सांगायचं. प्रपोज हा फार जड शब्द आहे, दडपण येतं. तू प्रपोज नको करू, तुझ्या मनातलं सांगते. आयुष्यभर नाही आहे, पण शेवटच्या श्वासात जरी माझं नाव तुझ्या मनात आलं ना, तरीही आयुष्यभर तुझ्यावर केलेल्या प्रेमाची मी ती पावते समजेल. आणि तसंही नाही घडलं तर माझा विश्वास तू पुढचा जन्म म्हणून माझ्यातच स्टॉप करणे बटन म्हणजे स्टॉप करणे
फेसबुकला सुद्धा आता किती दिवस ते असतं ना डेज टू गो सुरू आहे. पण अभिनय कट्ट्याचं इतकं मोठं भाग्य आहे की अभिनय कट्टावर बाप्पा तुम्हाला दर्शन द्यायला स्लॅमबुकच्या माध्यमातून आत्ताच येतो. बाप्पाचा आशीर्वाद घेऊन थेट आपण परिसंवादाला सुरुवात करूया. अर्थातच खूप ऋणानुबंध जपले गेल्यानंतर एक नातं तयार होतं. असं नातं स्लॅमबुक बरोबर माझं वैयक्तिक झालं आहे. कारण दिग्दर्शकाला बघितल्यानंतरच प्रेमात पडतो. हा म्हणजे तो स्वभाव असतो ना जो तो बघा आता दिग्दर्शक स्वतःच त्या बॅगा वगैरे घेऊन ते सगळं हे असतं ना, हे कार्यकर्ता लेवलचं स्पिरिट जेव्हा प्रत्येकामध्ये असतं ना तेव्हाच क्रांती होते. फक्त खुर्चीत आणि एसीमध्ये बसून क्रांती तर त्या पद्धतीनं मला असं वाटतं मला तो दिग्दर्शक म्हणून भावलेला एक व्यक्ती म्हणजे ऋतुराज. तर अर्थात मी थोडंसं एकेरी बोललो तर थेट मी ऋतुराज सरांना विचारेन की स्लॅमबुक काय? खूप मोठे पण आहे. खूप ते त्याला पहिल्यांदा भेटलो तर रात्रीचे 10, 10:30, 11 वाजले होते. आम्ही आमच्या गप्पा खूप वेळ रंगल्या होत्या. त्यानंतर त्यांनी ऑटो नाही भेटणार या याच्यात त्यांनी मला चौकापर्यंत सोडलं. भीमेश्वर मी घरी व्यवस्थित पोचलो. आणि मला असं वाटतं म्हणजे त्यांचा म्हणजे खूप मोठेपण आहे त्याची ती माणुसकी आणि मला खूप त्यातच मला आणि अभिनय करण्याबद्दल तर मला खूपच म्हणजे मला एक शब्द नाही कारण की मला खूप आज वाढदिवस असल्यासारखं वाटतंय. थँक्यू सो मच. नाही मला असं वाटतं आभार आपल्यांचे मानाचे नसतात, त्यामुळे हे कर्तव्य आहे. फक्त स्लॅमबुक ही कल्पना काय म्हणजे अर्थात प्रेमात पडल्यावरच हे सगळं होतं असं बरेच जण म्हणतात. तर स्लॅमबुकची कल्पना कशी सुचली? प्रेम व्यक्त करण्याच्या दोन
दोन पद्धती मी ह्याच 10 ते 15 वर्षांच्या कालावधीत बघितल्या. म्हणजे माझ्यात स्वतःच मी कोणावर प्रेम व्यक्त करायचं हे 10 वर्ष आधी मी वेगळ्या प्रकारे व्यक्त करायचो आणि आज मी वेगळ्या प्रकारे व्यक्त करतो. तर मला असं वाटतं की माझा टीनेज म्हणजे मी आज 27 वर्षाचा आहे आणि मी माझं टीनेज जेव्हा 16-17 वर्ष तेव्हा 2000 ते 2002 हा काळ होता. तर त्यावेळी सोशल मीडिया आलेली नव्हती आणि सोशल मीडियाच्या आधी लोक एकमेकांची किती पॅशनेटली प्रेम व्यक्त करायचे. म्हणजे कुठलीही गोष्ट म्हणजे आता आज कुठे अजून आपण कॅबसुद्धा एक ओला एक ॲप आहे त्याच्यावर आपण बुक करतो. काही धडपड करत नाही. कोणासाठी गाडी आणून देणं म्हणजे कोणासाठी तरी म्हणजे त्या दिवशीच आपण जसं बोललो की कोणासाठी तरी काहीतरी करण्याची जी हिंमत किंवा मेहनत असते ती आज आपण घेत नाही. खूप इझिली सगळं भेटतं. तर प्रेम असं व्यक्त व्हायचं 2000 काळामध्ये. म्हणजे मी माझं जे टीनेज होतं त्यावेळी एक स्लॅम बुक नावाचं एक हे असं एक पुस्तक असायचं आणि त्याच्यामध्ये मित्रमैत्रिणींनी आपली माहिती भरायची असते. माय निकनेम, बर्थडे, फेवरेट कलर, बेस्ट डे ऑफ माय लाईफ, व्हॉट डू यू थिंक अबाउट लव्ह वगैरे, फर्स्ट क्रश असं सगळं असायचं. मग त्यावरून एक मुलगा एका मुलीला ते स्लॅम बुक भरायला द्यायचा आणि त्याच्यानंतर मुलीने ती माहिती भरली की तिला काय आवडतं यानुसार तो ॲनालिसिस करून तसं तो सगळं करायचा. म्हणजे तिचं वाढदिवस कधी हे कळायचं त्यानुसार तिला सरप्राईज देण्यासाठी ती धडपड करणे किंवा इतर कुटुंबियांना सुद्धा म्हणजे तिचा भाऊ असेल लहान जो अनिश कॅरेक्टरचं नाव अथर्वचं. तर तो हृदय अथर्वला वेगवेगळ्या म्हणजे क्रिकेटमध्ये मग कधी सिक्सर मारू देतो, मॅच जिंकवून देतो. तर म्हणजे प्रत्येक जणाला तर त्यांचं कुटुंब आहे ते कुटुंबाला जिंकवूनच मग तिच्या घरी शिरतो तसं सगळं आहे. तर स्लॅम बुक भरण्याची तिची धडपड चालू असते. तर त्याच्यावरून मेनली स्लॅम बुक काय आहे याचं एक कॉन्सेप्ट असा आहे की 2000 काळामध्ये प्रेम व्यक्त करण्याची जी मेहनत होती तर ती आज कुठेतरी हरवलेली आहे आणि आपण 2 काळ दाखवले. 2015मध्ये तोच हृदय मोठा होतो आणि त्याला कुठेतरी त्याचं प्रेम परत भेटतं. 2015मध्ये ती व्यक्ती परत भेटते ती मुलगी. तर त्यांच्यात काय संवाद होतो आणि तो पूर्ण त्याचा लहानपण आठवतो. तर ही पूर्ण स्लॅम बुकची अशी कल्पना आहे. प्रत्येकाचा ओन एक्सपिरियन्स असू शकतो. 16-17 वर्षी त्या सगळ्या गोष्टी आज खूप फास्ट झाल्या. आज व्हॉट्सअपवर लगेच काही गोष्टी विचारल्या जातात. इथे प्रतिज्ञापत्र असल्यामुळे इथे नाही व्हॉट्सअप ऑपरेट केला जातो, घरी जाऊन केला जातो आणि त्या गोष्टी इतक्या जशा खूप जवळ आल्या पण भावना कुठेतरी मिळल्या त्या. पण त्याच मला असं वाटतं कुठेतरी कॅच करण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून झालेला आहे. तर स्लॅम बुकच्या माध्यमात आता बऱ्याच जणांनी मला असं वाटतं ते गाणं बघितल्यानंतर लक्षात आलं माझ्या की रितिका आली आणि दोघेच सगळ्यांनी असं जे काय जे सुट्या वगैरे चालू केल्या ते येणाऱ्या दिवसात अर्थात 21 तारखेपर्यंत रितिका तुला बॉडीगार्ड वगैरे आजूबाजूला ठेवायला लागतीलच म्हणजे त्याच्याबद्दल वारच नाही. तर थेट आपण रितिकाला प्रश्न विचारूया की या चित्रपटातली लीड आर्टिस्ट जी आपण आता पडद्यावर बघितली आणि ती इथे आता आहे. तर तुला कसा काय स्लॅम बुकचा प्रवास सुरू करायला मिळाला किंवा त्या स्लॅम बुकच्या ट्रॅव्हलमध्ये तू कशी काही इन झाली त्याबद्दल? सर्वात पहिले म्हणजे मला इथे खरंच खूप मजा आली आणि सिनियर केजीत असल्यापासून नाटकांमध्ये काम करते आणि मी अशाच स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा अजूनही घेते आणि आज जे काय तुम्ही ते सादर केलं ते खूप खूप सुंदर होतं आणि मला सगळं आठवलं. त्याच्यामुळे थँक्यू सो मच. तुम्ही आमच्यासाठी एवढे कष्ट घेतले आणि पुन्हा कर्तव्य मला स्लॅम काय माहिती नव्हतं. जेव्हा ऋतुराजांनी मला सांगितलं की मी सिलेक्ट झाले तर मला खरंच खूप आनंद झाला. त्याच्यामध्ये या चित्रपटातली प्रभावकर, कुशलवती, सुप्रिया पाठारे असे सगळे खूप मोठे मोठे कलाकार आहेत. त्याच्यामुळे पहिले तर मला थोडंसं दडपण आलं होतं की मी कसं काम करणार आहे. पण त्यांना भेटल्यानंतर इतकी मजा आली. ते खूप खूप विनोद करतात आणि ते आपल्याशी बोलत असताना आपल्या वयाचे होऊन जातात आणि खूप खूप छान बोलतात आपल्याशी. त्याच्यामुळे सगळी भीती निघून गेली आणि मला या चित्रपटात काम करताना एक नवीन कन्सेप्ट कळाली. सांगू मी माझा जन्म 2000चा आहे आणि तेव्हा मला असं जाणवलं की एखाद्या मुलाने एका मुलीला स्लॅम बुक भरायला देणं ही फार मोठी गोष्ट असायची. फार गट्स लागायचं त्याच्यासाठी. आणि आजकाल मुलं मुली बोलणं काय फार मोठी गोष्ट नाही. मी इझिली व्हॉट्सअपवर फेसबुकवर बोलतो. पण तेव्हा ते काहीतरी वेगळंच पॅशन होतं. तेव्हा ते ऋतुराजदादांनी त्याची स्टोरी सुद्धा सांगितली त्याच्यामुळे मला असं जाणवलं की
मजा येते. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक वेळेस काहीतरी खूप विचार करून लिहितो आणि प्रत्येक वेळेस आपल्याला थोडीशी भीती असते की त्या माणसाला हे सांगायचं का नाही, म्हणजे फर्स्ट क्रश, व्हॉट यू थिंक अबाउट लव्ह वगैरे. त्याच्यामुळे स्नॅपबुक एक्सचेंज केल्यानंतर आपण एकमेकांना अजून चांगल्या पद्धतीने जाणून घेऊ शकतो. ज्या गोष्टी आपण गप्पा मारताना नाही शेअर करत, नाही बोलत, किंवा फेसबुकवर व्हॉट्सअपवर सुद्धा नाही बोलत, त्या स्नॅपबुकमुळे आपल्याला कळतात. आणि मी या जनरेशनची आहे आणि मला खरंच असं वाटतं की आपण स्नॅपबुक भरायला सुरुवात केली पाहिजे. कारण फेसबुक व्हॉट्सॲपमुळे सगळंच खूप इझी झालं आहे, पण स्नॅपबुकमध्ये काहीतरी वेगळीच मजा आहे आणि ती तुम्हाला या चित्रपटातून अनुभवायला नक्कीच मिळेल. क्या बात, सगळ्यात पहिल्यांदा देऊन टाकली. एनिवे खूप चांगला गौप्यस्फोट तुम्ही आत्ता केला. त्याच मुद्द्यावर मला यायचं आहे आता की पण खरंच आहे ते अनुभवात ना एखादी गोष्ट आपण जेव्हा मांडतो ना तेव्हा ती खरी असते 100%. ऐकलेली वाचलेली गोष्ट मांडताना कदाचित तो खडतर प्रवास आपल्याला माहिती असतो, पण अनुभवात ना ऋतुराज जर ती मांडलेली असेल गोष्ट तर ती दिसते पण म्हणजे इमोशन्स त्या सगळ्यांच्या. असं आता मला तर ऋतुराजच दिसतोय तिकडे. हा ते आता पटकन मला ते सगळं क्लिक झालं यार. आता सगळ्यांनाच ते झालं असेल, बरोबर ना? तर डेफिनेटली मला तो प्रश्न आहे की रिअल स्टोरी असेल म्हणजे अर्थात ती रिअल स्टोरी आपण डिस्कस करू शकतो किंवा दिग्दर्शक ऋतुराज आता 21 तारखेला जेव्हा बोर्डावर दिसेल तेव्हा कदाचित परत स्नॅपबुकचा दुसरा भाग नाही ना सुरू होणार रिअल लाईफ मधला. आता ती वेळ नाही आहे कदाचित. हो क्या बात आहे. म्हणजे असं होऊ शकतं आणि मला असं वाटतं मग मीडिया नंतर बाईट घेईल की त्या चित्रपटामुळे ही गोष्ट घडली, असं पण होऊ शकतं का? ॲक्च्युली रिअल स्टोरी खूप बोरिंग असते. म्हणजे 2-3 वर्ष जे जातात आपण ते 10वी ते 12वी फर्स्ट इयरपर्यंत आपण सतत रोज रात्रीतून विचार करत असतो. ते खूप म्हणजे जर पडद्यावर मांडायचं ते खूप बोरिंग होऊन जातं. तर त्याला एक ह्युमर टच देऊन एक गाणी आणि सगळं एंटरटेनमेंट व्हॅल्यू ॲड करून कुठेतरी हां इन्स्पिरेशन आहे, पण त्याला खूप एक्झॅगरेशन केलेलं आहे भरपूर गोष्टींचं. आणि त्यामुळे कारण जो ड्रामा आहे ती लिहिताना असं जे प्रसंग घडले ते असे लिहून काढले, पण मला वाटत नव्हतं की ही फिल्म होईल. मग आपोआपच त्यात कॉन्फ्लिक्ट निर्माण झालं, आपोआपच त्याच्यामध्ये ती मजा निर्माण झाली. आणि त्यानंतर मग दिलीप काका आणि कुशल दादांनी तर मग पूर्ण ते ह्युमर त्यात पूर्ण भरून टाकले. आणि शुभंकर जो म्युझिक त्याची आहे जे गाणे ते खूपच म्हणजे इट्स अन एक्सपिरियन्स. मी फक्त माझी फिल्म आहे म्हणून नाही म्हणणार, पण स्लॅमबुक बघितल्यावर आपल्याला माणूस म्हणूनच एक आपल्या मध्ये घडणारा 10 वर्षांमध्ये घडणारा बदल आपल्याला कळून येईल, जाणीव होईल त्याची की खरंच आपल्याला ते कुठेतरी जगण्याच्या पद्धतीत जो बदल आला आहे तो खूप सुंदर पद्धतीने लेखकाने सुद्धा सांगितलं की भावना संपत चालल्या असं वाटतं. म्हणजे इंटरनेटच्या युगामध्ये असं व्हायला लागले असं वाटतं कधी की आता आपण ती द्विपात्रीपणे केली त्याच्यामध्ये रात्री आई वडील म्हणजे मुलगा आल्यानंतर आता अशी परिस्थिती आहे की ते व्हॉट्सअपवर मेसेज केला असतो. हा जेवण ठेवलेलं आहे बेडरूममध्ये किचनमध्ये तर ते घेऊन जा आता आम्ही झोपतोय. किंवा मुलगा सांगतो की मम्मी तुझं पण काय टेन्शन आहे. पूर्वी असं व्हायचं की मुलगा आल्यानंतर तो शेअर करायचा, आई वडिलांकडून डिस्कस करायचा. आणि आजही असं होत असेल पण ते पर्सेंटेज खूप कमी होत चाललं. तर ते स्लॅमबुकच्या माध्यमातून जसं आता ही बोलली की स्लॅमबुक भरल्यानंतरच्या त्या गोष्टी आहेत ज्या आता तिला अनुभवता मेबी नाही येऊ शकत कारण आत्ताचं हे वातावरण वेगळं आहे. पण ते तिथे चित्रपट करत असताना ते तिला रिअल वाटत होतं. म्हणजे चित्रपटामध्ये 100% काही गोष्टी अशा जाणवल्या असतीलच. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे ॲज अ डिरेक्टर म्हणून हा पहिला चित्रपट पण आधी बरंच काम तसं केलेलं आहे कारण मला आठवड्यामध्ये बऱ्याच इन्फॉर्मेशन्स न विचारता दिलेलं आहे नाही हिंदी असं ऋतुराज दादांनी हिंदी केले तरी नंतर आलं ते पण सांगितलं पुढच्या फिल्ममध्ये पण मी असणार आहे ऋतुराज. हा म्हणजे म्हटलं हे विचारलं नव्हतं मी तुला. तर ते पहिल्या चित्रपटामध्ये इतक्या दिग्गज व्यक्तींना घेऊन परफॉर्मन्स म्हणजे दिलीप प्रभावळकर सर, तुमचं मंगेश देसाई मला मित्र अभिजित चव्हाण ही सगळी फौज आता कुशल जोरात आहे सध्या त्याला हवा येऊ देहापासून. तर एक होता काऊ ही सगळी फौज एकत्र आणून म्हणजे मला नाईस जॉब यार म्हणजे कमांडिंग स्पिरिट आहे ते. सचिन तेंडुलकर 100 सेंचुरी मारतो त्याचं एक स्थान जबरदस्त असतं आणि धोनी कॅप्टन झाल्यानंतर सचिन त्याच्या अंडर खेळणार आहे ही खूप मला असं वाटतं खूप मोठं ओझं असतं ते.
आणि ते ज्या पद्धतीनं धोनीने हँडल केलं त्या पद्धतीने इथे आता प्रोमोमध्ये दिसतंय हँडल केलेलं. तर ते कसं काय शक्य आहे, म्हणजे काय, म्हणजे थोडंसं ते प्रेशर आलेलं का की बाबा जसं सचिनला 100 सेंचुरीचं प्रेशर होतं की बाबा आता दिलीप का काय बाकी सगळे कलाकार म्हणजे काय ॲज अ डिरेक्टर म्हणून तो अनुभव काय होता की इतक्या, आणि ठरवलं कसं की या लोकांना घ्यायचं वगैरे या कास्टिंगच्या बाबतीत? मी जेव्हा माझ्या 2 मित्रांनाही पहिली गोष्ट वाचून दाखवली माझी पटकथा, त्यावेळी त्यांना पण असं वाटलं की आजोबांचं कॅरेक्टर हे दिलीप प्रभावळकरांनीच केलं पाहिजे. म्हटलं आता हे कसं शक्य आहे, कसं आपण त्यांच्यासोबत. तर आम्हाला अपॉइंटमेंट भेटली, आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि त्यांचा एक सीन आहे या फिल्ममध्ये. कारण मला एक सांगायचं की फक्त टीनेज स्टोरी म्हणजे फक्त यूथसाठी आहे असं काही नाही आहे. याच्यामध्ये म्हणजे 60, 50, 60, 70 वयापर्यंत वॉटेवर म्हणजे सगळ्यांसाठीचा पिक्चर आहे. आणि त्यात दिलीप काकांची स्वतःची एक लव्ह स्टोरी आहे फिल्ममध्ये आणि त्यांनी ती केप्ट इट इन रॅप्स. पण त्याच्यात एक आहे त्यांचा एक फार महत्त्वाचा सीन आहे ज्याच्यावरून ते त्यांच्या वेळेची प्रेम करण्याची जी पद्धत होती त्यांनी ती कुठेतरी ते हृदयमध्ये त्यांनी इन्कल्केट करायचा प्रयत्न केला आणि त्यांना हृदयमध्ये ते स्वतः दिसतात त्या फिल्ममध्ये. आणि ते आय गेस ते शेवटचं त्यांना ते स्वतः शेवटचे दिसले त्याच्यामध्ये. कारण त्यानंतर तर मग 2015 आलं आणि मग सगळं संपलं. तर ते दाखवायचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना तो सीन मी ऐकवला की ते एक आहे त्यांच्या बायकोबद्दल बायकोबद्दल थोडं सांगतात त्यांच्या की त्यांची बायको जिवंत नाही आता पण ते प्रेम त्या आठवणी त्यांना जगण्यास बळ देतात. तसं सगळं आहे. तर तो सीन कुठेतरी आजोबांना आजींना सगळ्यांना खूप आवडेल आणि तो सीन या फिल्ममध्ये कुठेतरी आता ते दिसलं होतं की ते येत होते त्यावेळी. तर तो सीन मी त्यांना ऐकवला आणि त्यांना खूप आवडला. त्यांच्या डोळ्यात मला ते अश्रू दिसले आणि मला वाटलं त्याच्यामुळे त्यांना काही सांगण्याची गरज नाही. आणि त्यानंतर खूप माणूस म्हणून शेवटी तो इतके कमिटेड आहेत की इतक्या त्यांची सिन्सिअरिटी इतकी आहे की मला स्वतःला मी आपोआपच रिस्पॉन्सिबल होतो की आता मला यांच्यासमोर काहीतरी सीन सादर करायचं आहे, काहीतरी त्यांना सांगायचं आहे. पण ते आपले होऊन जातात नक्कीच. म्हणजे माणूस की जे असतं ते त्यांच्याकडनं मला जास्त आणि कमिटमेंट त्यांच्याकडनं शिकायला मिळाली. अर्थातच, कारण मराठीमध्ये दिलीप प्रभावळकर, हिंदीमध्ये अमिताभ बच्चन, म्हणजे असं कॅल्क्युलेशन कुठेतरी माझं प्रत्येक वेळेला मी लहानपणापासून जेव्हा हा प्रवास बघतो या सगळ्या दिग्गजांचा, दिलीप प्रभावळकर सरांनी चित्रपटासाठी हो म्हणणे ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे अर्थात तो विचार केलाच असेल त्यांनी, ती कथा आणि त्या सगळ्या गोष्टी, त्याच्याशिवाय तर ते हो म्हणतच नाही. म्हणजे असं मी बऱ्याचदा मित्रांकडनं ऐकलेलं आहे की अरे नाही, दिलीप प्रभावळकर जर ती कथा आणि या सगळ्या गोष्टी वाटल्या तरच ते हो म्हणतात. अर्थातच त्या गोष्टी आहेतच. तर चित्रपटाचं शूटिंग जे तुमचं सुरू झालं त्याच्यातले काही किस्से किंवा त्याच्या आधी आपण अर्थातच सगळ्यांना आवडीचा तो विषय असेल की अथर्वचं कास्टिंग ज्या पद्धतीने झालं, म्हणजे अभिनयगट्ट्याचा एक परफॉर्मन्स बघून दिग्दर्शकांनी ते कास्टिंग केलं. तर अभिनयगट्ट्याच्या या कलाकारांना तुम्हाला काही त्रास दिला का म्हणजे ॲक्टिंगच्या बाबतीत किंवा काय त्याच्याबद्दलचं काय मत? सेटवर त्याचं काम जर 30 दिवसापैकी 16-17 दिवसांचं असलं तरी बाकीचे 12 दिवस मी त्याला ठेवून घेतलं. म्हणजे मला एवढा त्याचा सहवास तेवढा आणि त्याचं ती जी पॉझिटिव्ह वाईब आहे तो सेटवर असल्यामुळे सुद्धा ते एक उत्साह म्हणजे आपल्यामध्ये तो एक काहीतरी देऊन जातं. तर ते त्याच्यामध्ये एनर्जी आहे. प्रमोशनमध्ये त्याचा चांगला रोल आहे या फिल्ममध्ये. ट्रेलरमध्ये तो फक्त 1 सेकंदासाठी दिसतो पण ते असून सुद्धा त्याच्यात ते असं नाही की अरे मी नाही मी ट्रेलरमध्ये दिसत नाही तरी मी आता शेअर करू काय करू. पण तो ज्या स्पिरिटने याला प्रमोट करतो, ज्या म्हणजे ते आता किरण दादाने त्याला पूर्ण सांगितलं आहे की प्रमोशन म्हणजे प्रमोशन असतं हे करणं. तर आपला प्रोडक्ट असतो, आपण नाही करणार तर कोण प्रमोट करणार. तर शंतनू रांगणेकर जो हिच्यासोबत लीड आहे त्याचं काही नाटकांचं त्याची पण कमिटमेंट आहे. त्याला ते नाटक त्याचं चालू आहे त्याचं करंट. त्यामुळे तो तिकडे असल्यामुळे अथर्व आणि रितिका प्रमोशनला जात आहेत आणि सगळीकडे ते त्यांच्या प्रकारे ते स्किट सादर करतात. मुंबईतून पुण्यात अथर्व माझ्यासोबत 5 वाजता आला, 2 तास झोपला आणि 7 वाजता आम्ही रितिकाच्या शाळेत परत प्रमोशनला गेलो. तर ही त्याची स्पिरिट मला भरपूर पॉझिटिव्ह वाईब्स देते. मला त्या व्यतिरिक्त काय त्या वाटतं आता ते स्पिरिट मला असं वाटतं की इथे बसलेल्या या वास्तूमध्ये, कारण या वास्तूमधूनच ती स्पिरिट प्रत्येक ह्या कलाकारांमध्ये
तर अथर्व एक मला असं वाटतं प्रतिनिधित्व करतो, पण अथर्वमध्ये मी या सगळ्याच माझ्या अभिनेत्याच्या कलाकारांना बघतो. त्याच्यामुळे ती गोष्ट आहे आणि ते स्पिरिट मला असं वाटतं तुम्हाला जाणवत असेल काही. हां, तर ते स्पिरिट आहे. इथे बसलेला जो कुटुंबीय असतो ना आमचा, तो सुद्धा कधी असा बोर होत नाही किंवा आता कार्यक्रम झालं 3 तास झाले नाही, इतकं प्रचंड उकडत असतं. मला माहिती असतं मी AC नाही लावू शकत. त्याचं कारण असं आहे की त्या खडतर प्रवासातनं 232 कट्टे केलेले आहे. त्याच्यामुळे त्या खडतर प्रवासामध्ये ह्या मुलाला परफॉर्मन्स करायचा असतो. म्हणजे AC मध्ये बसून जिम करण्यापेक्षा तो आधीचा जो प्रकार होता त्याच्यामध्येच मला असं वाटतं खूप तंदुरुस्त माणूस होऊ शकतो. त्याच्यामुळे विचारांनी प्रगल्भ व्हा, बाकी सगळ्या गोष्टींचा कुठेतरी भडीमार करण्यापेक्षा. तर ती गोष्ट कुठेतरी अथर्वमध्ये जाणवली असेल. मला जर अथर्वला मी आता थेट प्रश्न म्हणजे असा पहिल्यांदा योग येतोय की अभिनय कट्टा त्या अभिनय कट्ट्याच्या कलाकाराला अभिनय कट्ट्याचे अध्यक्ष असा इथे प्रश्न विचारत आहे. तुला स्लॅम बुक बद्दल काय मला असं वाटतं? खूप मजा आली काम करताना स्लॅम बुकच्या टीमबरोबर. खरं तर मी या चित्रपटात आलो अभिनय कट्ट्यामुळेच आलो. इथे पहिला माझा एक शो झाला, म्हणजे एक पात्र होती ती सुनील सरांनी सेंड केली ऋतुराजला. तर त्याच्यावर गणपत शेठ खूप महत्त्वाचं त्याच्यासाठी कारणीभूत आहेत. म्हणजे कास्टिंग होण्यासाठी ती त्याच्या थ्रू अभिनय गटाचा परफॉर्मन्स तुम्ही बघितला. त्याच्यामुळे असं वाटतं गणपत कुलकर्णींसाठी पुन्हा एकदा असं एक व्यक्तिमत्व जरा प्लीज उभं राहून जरा हात त्याला सगळ्यांना बरोबर. साधेपणा ना साधेपणाच विक्रम म्हणजे उगाच ओढून ताडून आपण दाखवत असलेलं ग्लॅमर काहीच करत नाही. आपण उगाच त्या ग्लॅमरच्या पाठीमागे धावत असतो आणि ग्लॅमराईज ही माणसं असतात की जी उगाच ग्लॅमराईज कधीच वागत नसतात, पण त्याच्या स्वभावामध्ये इतकी जबरदस्त काहीतरी गोष्ट असते की तो ग्लॅमर ते दिसायला लागतं, ते भलंही दिसायला लागतं. तर ते प्लीज मी तुझ्या वतीने त्यांचं नाव घेतलं कारण मला वाटलं तू विसरशील वगैरे आता प्रमोशनमध्ये आहेस. खूप मजा आली. आणि ऋतुराज जरा ॲज अ डिरेक्टर सेटवर कधी वागलाच नाही. एक मोठा दादा म्हणूनच असा आणि सीन समजवताना आता तू असं कर, एक नीट समजवण्याची जी भाषा असते नीट समजवण्याची भाषा त्याला उमगली ऋतुराज दादाच्या मनात. आणि ऋतुराज दादा हे जेव्हा रिलेट होतं ना, जसं मला ना म्हणजे असं वाटतं ऋतुराजच एकेरी हाक मारावी, पण अर्थात काही तत्व असतात आपले. त्याच्यामुळे म्हणून अरे दिग्दर्शक आहेत ते आज म्हणजे वय 27 सांगितल्यानंतर इथे बरेच जण एकमेकांकडे बघत होतात. माझं 28 होतं काय 27 असं कसं असं करेक्ट आहे काय, कारण की पॉझिटिव्ह एनर्जी त्या व्यक्तीमध्ये आहे आणि त्या खुर्चीवर बसल्यानंतर त्या खुर्चीचा रिस्पेक्ट असतो. त्याचा डिरेक्टर म्हणून आज ऋतुराज आपल्यासोबत आहे. अर्थात अथर्वचा दादाचा येतो, त्याच्याबद्दल वाद नाही. म्हणजे चित्रपटात पुढच्या काम कास्टिंग होईल नाही होईल, पण त्यांचं नातं ते तसंच राहील, त्याच्याबद्दल वाद नाही. अजून थोडंसं काय बोलू शकता? जरा माझं कॅरेक्टर होतं या फिल्ममध्ये माझं कॅरेक्टर असं आहे की मला एक क्रिकेटर व्हायचं आहे आणि घरचे मला सपोर्टच करत नाही. ते सांगत नुसतं अभ्यास कर बाकी काहीच नाही. आणि मला क्रिकेटर होण्यासाठी एकच जो सपोर्ट करतो तो म्हणजे या फिल्ममधला हृदय. तो का करतो ते अच्छा, मग तू त्याला सपोर्ट करतोस, ठीक आहे. आम्ही काय स्टोरी थोडं ऐकून घेतले, पण ॲज अ आर्टिस्ट म्हणून म्हणजे अथर्वने ॲज अ पॅरेंट्स म्हणून मी सांगेन की जवळजवळ 17 ते 18 मालिका आतापर्यंत केली अभिनय परफॉर्मन्सेस केले. पण त्याहीपेक्षा म्हणजे अर्थात प्रत्येकच गोष्ट ही अपग्रेड करत असते. म्हणजे कुठलंच काम कमी दर्जाचं कधीच नसतं, बरोबर की नाही. म्हणजे आम्ही क्राईम डायरी मालिका करायचो, बरीच जण असं म्हणायचे हो ते बायोडेटामध्ये टाकू नका निगेटिव्ह आहे. अरे म्हटलं आयुष्य घडली इथे, तू काय सांगतो क्राईम डायरी टाकू नका बायोडेटामध्ये, बरोबर की नाही. आपल्या आई 5वी पास असेल म्हणून आईचं नाव टाकत नाही का कधी आपण, करेक्ट आहे की नाही. त्याच्यामुळे प्रामाणिकपणे अथर्वला सुद्धा क्राईम डायरीमध्ये सुरुवात केली होती. पण तो सगळा प्रवास करत असताना एका टप्प्यावर अथर्व आला की स्लॅम बुक या चित्रपटात खूप मोठं कॅरेक्टर आहे त्याचं. म्हणजे लकीली मला दिग्दर्शकांनी ते दाखवले त्या चित्रपट आणि त्याच्यामध्ये बघितलं यार इतकं मोठं कॅरेक्टर म्हणजे खूप इम्पॉर्टंट कॅरेक्टर ते आहे. जेव्हा ऋतिकाचा भाऊ म्हणून तो तिथे आहे तर बरेच सीन्स त्याचे आहे आणि
खरी एक ओळख जी आहे ना चित्रपटाशी रिलेटेड, चित्रपट लक्षात ठेवा, चित्रपट एक असं माध्यम आहे पिढ्यानं पिढ्या बघत असतो आपण. म्हणजे खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे मालिका 6 महिन्यानंतर संपते. आज 6 वर्षापूर्वीचा लीड करणारा मालिकेतला अभिनेता तुमच्या दुर्दैवानं लक्षात राहत नाही, कारण त्याच्यानंतर इतक्या मालिका आलेल्या असतात. मे बी तो इंडस्ट्रीमधला सुद्धा कधी कधी आउट झालेला असतो त्याच्या टाइमफ्रेममुळे, असं सुद्धा होतं. पण चित्रपट हा संपूर्ण तुमच्या पुढच्या जनरेशनसाठी जिवंत असतो. कारण अथर्वच्या मला असं वाटतं नंतरच्या सगळ्या आमच्या नंतरच्या सगळ्या पिढी सुद्धा असतील ते सुद्धा सांगतील की यार आपल्या वंशातला एक माणूस होता अथर्व नागती म्हणून, म्हणजे आपले ते आजोबा किंवा काय असेल तर त्यांनी सुद्धा चित्रपटामध्ये काम केलं. कारण ती कॉपी तशीच आपण ठेवतो. कारण अगदी श्री 420 हे सगळे चित्रपट आजही आपण बघतो, ते जिवंत माध्यम आहे मला असं वाटतं. तर ती खरी ओळख मला असं वाटतं स्लॅमबुकमुळे अथर्वला एक वेगळ्या पद्धतीनं मिळणार आहे. त्याचं संपूर्ण क्रेडिट मला सुद्धा ऋतुराज दिग्दर्शकाला आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. आता पुन्हा मी थेट एका गोंडस व्यक्तीकडे येते. तर बघा स्माईल बघितली का तुम्ही? ऑल टाइम स्माईल जी असते ना ही खूप मोठी गोष्ट असते. की चेहऱ्यावर हसू जबरदस्ती पण ठेवता येत ना मला कधी कधी. बरेच जण म्हणतात सर तुम्हाला समाधान कधीच होत नाही आम्ही परफॉर्मन्स केला. हा म्हटलं नाही होत, मला ती भूक आहे. पण माझा तो स्वभाव आहे की मला लागलीच असं असता येत नाही. पण किती क्यूट हसू आहे की अरे लाईफ वाढवून टाकतं पटकन, एनर्जी लेवल अजून डेव्हलप होते की नाही. तर रोहित म्हात्रे याच्यासाठी जोरदार टाळ्या मारतो. सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो म्हणजे 2-3-4 प्रोसेस जे असतात चित्रपटाच्या. तर पहिलं तर प्री प्रोडक्शन असतं, त्याच्यानंतर शूट असतं, त्याच्यानंतर पोस्ट प्रोडक्शन हा प्रचंड महत्त्वाचा मुद्दा असतो. दिग्दर्शकाला खूप चांगल्या पद्धतीने शूट केलेलं असतं, पण एडिटर बरोबर बसून दिग्दर्शकाला आणि त्या एडिटरची खूप मोठी कमाल असते की त्या वेळेमध्ये तो चित्रपट करणं. त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं आता प्रोमो दिसतोय अरे यार मजा आहे. हा खरं, कारण प्रत्येकाला आता लगेच 10वी-12वी गेल्यासारखं झालं. अर्थात कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा एकदा पूर्ववत व्हायचे प्रतिज्ञापत्राचं भान ठेवून. लक्षात आलं ना? तर त्या रोहित मात्रांना मी विचारेन की ॲज अ एडिटर म्हणून या चित्रपटाचं काम केलं. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये काम करत असलेली ही व्यक्ती आहे. करेक्ट आहे की नाही? स्लॅमबुक बद्दल आणि आधी थोडंसं केलेलं हिंदीमधलं काम, कारण मुलांना हिंदीबद्दल ऐकायला आवडतं. अर्थात ते दुर्दैवी सुदैवी असं नाही. मला अभिमान वाटतो की आपल्यातला एक आपला मित्र ज्याने हिंदीमध्ये खूप चांगलं काम केलं आणि आता तो मराठीसाठी डेफिनेटली तयार झालेला आहे. तर प्लीज फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू किरण दादा. पुन्हा ते थँक्यू. आणि ऋतुराज सुद्धा पण थँक्यू, कारण की मी या फिल्मसाठी ऑन लोकेशन एडिटर म्हणून फक्त गेले आणि त्यामुळे माहीत नाही मला काय ऋतुराजनी बघितलं त्या डेटमध्ये. तेव्हाच त्यांनी मला ही फिल्म ऑफर केली आणि तसंच मी या फिल्मचा एडिटर झालो. आणि यापूर्वी मी जे काही केले हिंदीमध्ये केले, पण ते असोसिएट लेवलवर होतो. फिल्म माझी फर्स्ट आहे ॲज एडिटर म्हणून. आणि यापूर्वी हिंदीमध्ये हिमांशु दुरी यांच्यासोबत मी असोसिएट एडिटर म्हणून होतो. बुलेट राजामध्ये साहेब गँगस्टर एक रिलीज व्हायची आहे. अनुराग कश्यपची प्रोड्यूस केली आहे. मॉन्सून शूट आउट म्हणून आहे. आर्टिस्ट फिल्म आहे जी कान्सला गेली. आणि या फिल्मबद्दल पूर्ण क्रेडिट ऋतुराजला मला दिली त्यांनी. मला माहीत नाही काय बघून दिली. आणि मला पण खूप खूप मजा आली ही फिल्म करताना. आणि त्यांनी एडिट बघायच्या आधी हसू तर बघितलंच असं माहीत नाही मला. आणि मजा आली मला फिल्म करताना. खूप सिम्पल वेमध्ये शूट केलेली, खूप इनोसेंट फिल्म आहे आणि फक्त लव्ह स्टोरी नाही आहे. 60% ही फिल्म कॉमेडी रोमॅन्स सगळं आहे, 30% इमोशनल आहे. आणि दिलीप कक्का, अक्षय दादा सगळ्यांनी खूप धमाल केली या फिल्ममध्ये. तर 21 ऑगस्टला नक्की बघा ही फिल्म. 21 ऑगस्ट. हा म्हणजे पुढचा प्रश्न विचारतो. विचार. एनिवे असं हे व्यक्तिमत्व बघितलं ना, बोलायला लागल्यानंतर अजून असं वाटतं की बोलत राहावं बघावं. तर आता पहिला तर मुद्दा तोच आहे की येणाऱ्या दिवसामध्ये माझ्याबरोबर सुद्धा काम करावं लागेल. आता पुढचा प्रश्न की शांतनुने याच्यामध्ये लीड कॅरेक्टर केलं, जे तुम्ही पाहिलं, जे प्रत्येकाला असं वाटतं यार हे सुद्धा लीड करू शकतो. करेक्ट आहे ना? शांतनू मला असं वाटतं नॅशनल अवॉर्ड विनर आहे. चॅम्पियन या चित्रपटासाठी नॅशनल अवॉर्ड विनर शांतनू आहे.
त्याच्यामध्ये नॅशनल अवॉर्ड विनर 2-3 जण. तुमचा धर्ममधला हंसराज जगताप, तो धव या चित्रपटामध्ये जो कलाकार होता, चाइल्ड आर्टिस्ट म्हणून, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालेलं. त्याच्याबरोबर अथर्वचा मित्र दाखवला मला, तो त्यांना येतो थोडासा शेजारी. पण म्हणजे अर्थात तो तर ग्रेटच आर्टिस्ट आहे, पण अथर्वचा थोडा मोठा आहे लक्षात. ओके, तर शंतनू बद्दल ॲज अ डिरेक्टर, आता शंतनू त्याच्या आता नाटकांच्या रिहर्सलमध्ये आहे, ते येणाऱ्या दिवसामध्ये जॉईन होईल आणि दोघं जण खूप जोरदार प्रमोशन करतील, त्याच्याबद्दल वादच नाही. आज त्याचा रिस्पेक्ट पण करायला पाहिजे, कारण यूथ फेस्टिवलमध्ये तो आहे, नाटकाशी रिलेटेड ॲक्टिव्हिटी तो करतोय, त्याच्यामुळे त्याचा रिस्पेक्ट अभिनयाकरता डेफिनेटली करेल. शंतनूच्या वतीने मला असं वाटतं दिग्दर्शक म्हणून आणि शंतनूबरोबर काम करताना, अर्थात ऋतिकाबरोबर सुद्धा काम करताना ते त्याचं कुशलचं जे कॅरेक्टर आहे ते एक लहान मुलगा आधी करणं होतं. ते लहान मुलाच्या अंगानेच ते थोडंसं आधी विचार केलं गेलं होतं आणि त्याच्यासाठी त्याला अप्रोच झालं होतं विष्णूसाठी, कुशल देवीने. कारण त्यावेळी मिशी वगैरे काही नव्हती, फेसबुकवर त्याने असाच फोटो टाकलेला. त्याच्यानंतर त्याला अशी कवळी मिशी आली आणि तसं तो फोटो त्यांनी फेसबुकवर अपडेट केला त्याची एक्झाम झाल्यानंतर. तर त्याला बघून मला, मी 11वी-12वी जसं दिसत होतो तसाच तो दिसला. म्हटलं तू हृदयाचं कॅरेक्टर व्हायचं. आणि मग मी त्याला भेटलो आणि मग भेटल्यानंतर मग मला जाणवलं की तो काय रोल करू शकतो. आणि त्यात अर्थातच बाकी नॅशनल अवॉर्ड मिळणे म्हणजे त्या फिल्ममध्ये तो बरोबर बसतो असं नाही आहे, कारण नॅशनल अवॉर्ड कुठल्या तरी दुसऱ्या फिल्मसाठी असतो, त्यात काही त्याचे पर्टिक्युलर असतील. पण या फिल्मसाठी तो कुठेतरी फिट होता. त्यात एक सीन आहे ट्रेलरमध्ये, जेव्हा तो तिच्या स्कूटीच्या मागे पळतोय, तर ॲरियल एक्सचा कॅमेरा घेऊन आमच्या स्टडीवर 40 किलोचं सगळं वजन घेऊन तो आमचा कॅमेरा चालू होता आणि हा सगळा पळत होता. तर इकडून एका चौकात तो इथून उडी मारतो खाली आणि डायरेक्ट गुडघ्यावर तो लँड झाल्यानंतर पाय तुटला, तर मायनर हे झालं त्याचं. तरीसुद्धा त्याच्यानंतरचा एक शॉट आहे जो फ्लायओव्हरवरून पळतोय तो तिच्या मागे. तर त्यावेळी त्याचं म्हणजे ऑलमोस्ट तुटला होता तरी तो पळत होता. आणि त्याच्यानंतर हॉस्पिटल डायरेक्ट, पण तो सीन तो तिने दिला. आय थिंक ते कुठंतरी त्याचं ते पॅशन, त्याचं डेडिकेशन त्यांनी न कळत केलं. म्हणजे ते त्याला काहीच भान नव्हतं की खाली काय आहे. आणि हे रिअल लाईफ सिच्युएशन्स आहेत, कधी कोणती गाडी येईल तुमच्यावर, काय ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण ते एवढं पॅशनमध्ये माणूस तेवढं एवढं घुसलेला असतो त्या कॅरेक्टरमध्ये की त्याला ते सुचत नाही. म्हणजे आय गेस 17-18 दिवस असेल तो, आणि त्याने ते केलं. आणि त्यानंतर पण सुदैवाने नंतर तो व्यवस्थित झाला आणि पुढचं त्याने शूट कंटिन्यू केलं. आणि असाच एक्सपिरियन्स माझा त्याच्यासोबत होता की त्याचं पॅशन खूप आणि त्याचं डेडिकेशन. आणि या फिल्ममध्ये प्रत्येक कॅरेक्टर म्हणजे 80% ऑफ द सीन्समध्ये तो आहे. तर खूप म्हणजे त्याला मेहनत आणि करावी लागली. पण त्यांनी ते असं खूप काय म्हणतात, प्रत्येक गोष्ट खूप सिरियसली घेऊन नाही करता आपण आहोत तसं त्या सीनला अप्रोच झालं. तरीही मला असं वाटतं सिन्सिअरिटी हवी, पण त्याला खूप जास्ती सिरियसली न घेता करावं मला असं वाटतं. पण कारण मग ते दडपण नको यायला फिल्ममध्ये. तर त्याचा अनुभव माझा असा होता की त्याने इझी गो ॲटिट्यूडमध्ये ते केलं. आणि आता तर मला माहीत नाही, कदाचित घरी जेव्हा माझ्यासमोर नसेल तेव्हा खूप त्याला प्रॅक्टिस करत असेल. हे यावर ऋतिकाचं पण आहे की तिने खूप मेहनत, म्हणजे तिचं स्क्रिप्ट लेवलपासून मला फोन काय नाही माझं कॅरेक्टरबद्दल मला सांग की फोन्स भरपूर पहिल्यापासून फोन चालू होते. मग 2-3 म्हणजे 1 तासभर एकदा बोललो कॅरेक्टर संपवणं. त्याच्यात 1-2 वेगवेगळे काय म्हणतात अप्रोचेस बघायला मिळाले, पण आउटपुट तर दिसतं.